नमस्कार मित्रांनो, आज आपण BA फायनल इयर 5th सेममध्ये संस्कृत साहित्यात माधुर्य गुण नावाचा एक गुण बघणार आहोत। जेव्हा वाक्यामध्ये शब्दांच्या समस्त न घेऊन पृथक पृथक राहताना शब्दगुण माधुर्य गुण होत असते। भोज यांनी पृथक पदता अर्थगत माधुर्य गुणामध्ये क्रोधाती यांच्या स्थितीमध्ये पण त्रिवृत्तीचे अभाव असते। काव्यामध्ये आंतरिक सौंदर्य किंवा रसांचा प्रभाव आणि उत्कर्ष यांच्या स्थायी रूपामधून विद्यमान मानवतेत्य भाव आणि धर्म या तत्वांचे काव्यगुण किंवा शब्दगुण असे म्हणतात। या काव्यामध्ये त्यांच्या प्रकार विद्यमान आणि जसे फुलामध्ये सुगंध अर्थात काव्याची शोभा करणाऱ्यांना आणि या रसांना प्रकाशित करण्याचे तत्व यात विशेषतः नाव ही गुण आहे। माधुर्य गुणाच्या काव्यामध्ये वाचताना आणि ऐकताना या हृदयामध्ये जेव्हा मधुरता संचारते, जेव्हा माधुर्य गुण होत असते, तेव्हा गुण हे विशेष रूपाने शृंगार शांत एव करुण रसामध्ये मिळते। माधुर्य गुणयुक्त काव्यामध्ये कानांना प्रिय वाटणारे मृत्यू वर्णांचे प्रयोग होत असते, जसे क ख ग च छ ज झ त ध न आदी कंसात ट वर्ग सोडून। दुसरा पॉईंट आहे ब, यात कठोर व संयुक्त अक्षर वर्णाचे प्रयोग केला जात नाही। तिसरा पॉईंट आहे क, अनुनासिक वर्णाचे अधीनता। चौथा पॉईंट आहे ड, अल्प समाज या समाजाचा अभाव। उदाहरणार्थ बसो मोरे नेनम्मे नंदलाल मोहिनी सुरत सावरी सुरत नैनाबने विसार। दुसरा उदाहरण आहे कंकन किंकन नुपुर ध्वनी सुनी कहन लख सन राम हृदय गुणी। म्हणजेच काय तर आचार्य विश्वनाथाने आपली रचना साहित्य दर्पणातील 3 गुणाचा स्वीकार केला आहे। आचार्य मम्मटांनी काव्यप्रकाश नावाच्या ग्रंथामध्ये 3 गुण स्वीकारलेले आहेत। माधुर्य गुण, ओजगुण, प्रसाद गुण, हृदयात आनंदित उल्हासित द्रवित करणारी कोमल कांतपदावली नियुक्त रचना माधुर्य गुण संपन्न होत असते। अर्थात असे काव्याची रचना वाचून चित्तामध्ये शृंगार करुणा शांतीभाव उत्पन्न होत असते आणि माधुर्य गुण युक्त रचना मानली गेली आहेत। पहिलं वैदर्भीय रीतीनुसार संयुक्त अक्षरामध्ये व वर्गीय वर्णामध्ये सामाजिक पदांचा पूर्ण अभाव प्राप्त केला जाते। दुसरा शृंगार हास्य करुण शांत आदी रसांनी गुणयुक्त रचना मध्ये माधुर्य गुण प्राप्त होते। हा माधुर्य गुण 5 मार्कासाठी इथे विचारला जातो।